उद्या दिनांक 2 डिसेंबर भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आणि 2 तारखेला मतदान होणार आहे आणि कोणाची हातात या भुसावळची धुरा द्यायची याचा निर्णय मतदार करणार आहे। म्हणून आजच्या संध्याकाळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका आमची काय भूमिका आहे किंवा आम्ही शहरवासियांना काय देणार आहोत यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलं आहे। भुसावळ शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अडचणीचा नागरिकांना जर कोणता प्रश्न भेडसावत असेल तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। पिण्याचं पाणी 10 दिवस 12 दिवस अशा पद्धतीने येतं आणि त्यामुळे सर्व लोक फार त्रस्त आहेत। म्हणून आम्ही सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पिण्याच्या पाण्याचा जे 10-12 दिवसांचा विषय आहे तो आम्ही नियोजन करून रेग्युलर लोकांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जनतेला आश्वासित करतोय। या शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। अमृत योजना असेल 2017 पासून तिचं भूमिपूजन झालंय, परंतु आजतागायत त्या योजनेला अजून पूर्ण मूर्तरूप प्राप्त झालेलं नाही। त्यामुळे आम्ही ती योजना लवकरात लवकर निर्माण करून ती लोकांपर्यंत लवकर पाणी कसं मिळेल यासाठीचं आमचं ध्येय आहे। भुसावळ शहरातील नागरिक हे भुसावळ शहराचे करदाते आहेत आणि ते शिक्षण कर भरतात, आरोग्याचा कर भरतात, कचरा संकलनाचा कर भरतात, ते वृक्ष रोपण पर्यावरणाचा कर भरतात, ते रोजगार हमी योजनेचा कर भरतात, परंतु यातील कोणतीही गोष्ट ही त्यांना टॅक्स भरणाऱ्यांना ही अद्यावत मिळत नाही। तर त्यांच्या कराचा दुरुपयोग होता कामा नये यासाठी आम्ही डिजिटल ॲप या ठिकाणी शहरात वासियांना देणार आहोत की आलेला निधी आलेला जमा झालेला वार्षिक कर आणि त्याचा उपयोग काय झाला हा लोकांना घरबसल्या कळणार आहे। त्यानंतर कचऱ्याची समस्या, इतका मोठ्या प्रमाणावर घनकचरा प्रकल्पाचा विषय हा या शहरामध्ये इतका वाईट परिस्थिती या शहरातील कचऱ्याची झालेली आहे की आम्ही रोज पैसे देतो, रोज पैसा म्हणजे कचरा संकलित करण्याचा दिवसाप्रमाणे पैसा त्या ठिकाणीच दिला जातो, परंतु त्या पैशाचा इतका वेगळा उपयोग होतो आहे की रस्त्यावर गटरीमध्ये नाले जे आहे मोठमोठे ते तुडुंब कचऱ्याने भरलेले आहे। सगळीकडे कचराच कचरा आहे। त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रमाणावर लागली गेली पाहिजे यासाठी सुद्धा आमचं या ठिकाणी एक वेगळं प्लॅनिंग आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी देणार आहे। विकास पुरुष म्हणून आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात आम्ही नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवतोय आणि ते या राज्याचे वित्तमंत्री आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीचे कामं या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून आम्ही या शहराला खड्डामुक्त शहर, सार्वजनिक स्वच्छतागृह जे आज कुठेही दिसून येत नाहीत, महिलांसाठी तर स्वच्छतागृहेच नाहीत, त्यानंतर हरित भुसावळ, नगरपालिका आपल्या दारी ही एक चांगली भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। महिलांचं सुरक्षा आणि युवकांचं कल्याण यासाठी आमच्याकडे योजना आहे। शहरामध्ये अनेक वर्षापासून एक मोठा प्रश्न प्रलंबित आहे की बसपोर्ट बनवणार, शहराच्या बाहेर बसस्थानक जाणार, परंतु ते काही आता आजतागायत झालेलं नाही। त्यासाठी आम्ही एक मोठं बसपोर्ट नगरपालिकेच्या माध्यमातून बनवणार। गुजारिश करती हूँ कि आप हम सबको बहुत सारा प्यार दें। मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अध्यक्ष की उम्मीदवारी अर्शिया मुख्तार अंसारी आप सबसे गुजारिश करती हूँ कि आप अध्यक्ष के पद के लिए यानी कि मुझे और हमारे सभी वार्ड के
मेंबर्स को आप ज़्यादा से ज़्यादा वोट दें, घड़ी के सामने वाला बटन दबा के हमें चुनकर लाएं, हमें आपका प्यार दें, आपका साथ दें, आपका वोट दें। हमारा इरादा भुसावल का विकास करना है, हर क्षेत्र में भुसावल में बदलाव लाने का है। तो मैं आपको यही गुजारिश करूँगी कि कल 2 दिसंबर 2025 को इलेक्शन होने जा रहे हैं। जब आप वोट देने जाएँ तो हमें याद रखिए, इस बार हमें मौका देके देखिए और हम आपसे वादा करते हैं कि इस बार अगर आप हमें वोट देकर हमें जिताते हैं तो हम भुसावल का हर तरीके से विकास करेंगे, हर क्षेत्र में विकास करेंगे और हर नागरिक को साथ में लेकर चलना ही हमारा लक्ष्य है। तो आप ज़्यादा से ज़्यादा घड़ी को वोट देकर हमें जिता कर लाइए। अगर आप भुसावल में बदलाव लाने का ये एकमात्र आपका रास्ता है तो आपका एक वोट बहुत कीमती है। आप वोट दीजिए, सही का साथ दीजिए और हमें जिताइए। और जय हिंद, जय महाराष्ट्र।